नमस्कार. मार्केट मराठीमध्ये तुमचं स्वागत करतोय. आपला हा नवीन चॅप्टर आहे आजचा, तो म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय. सो चला तर बघूया की इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय. फ्री कोर्सच्या अंतर्गत इंट्राडे ट्रेडिंग चा जे आपण प्रोज असतील, इंट्राडे ट्रेडिंगचे कॉन्स असतील, या सगळ्या गोष्टी बघूया. ठीक आहे. सो इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय की बाईंग आणि सेलिंग ऑफ शेअर्स इन ओपन मार्केट. म्हणजे एक म्हणू शकतो की आजच्या दिवसामध्ये, ठीक आहे, आपण विचार करतो मार्केटमध्ये इंट्राडे म्हणजे काय की नावच इंट्राडे म्हणजे एका दिवसामध्ये तुमची ट्रेडिंग होते. एका दिवसामध्ये तुम्ही शेअर्स एका ठराविक कंपनीचे किंवा इंडेक्समध्ये, निफ्टी बँक निफ्टीमध्ये तुम्ही ट्रेड करताय. त्याची शेअर्सची बाईंग आणि त्याची शेअर्सची तुम्ही सेलिंग करताय. कधी मार्केट ओपन ते मार्केट क्लोज, म्हणजे एका दिवसामध्ये तुम्हाला ते करायचं आहे. एका दिवसामध्ये जर तुम्ही मला वाटलं तेव्हा माझं हे समजा, हे जे ट्रेडिंग जे आहे तेव्हा एका दिवसामध्ये नाही झालं, थोडक्यात मी ठेवायचा विचार करतो. तुम्ही ठेवू शकता का? हा, काय काय ब्रोकर्स तुम्हाला देतात, कन्वर्ट पोझिशन करू शकता. ठीक आहे. इंट्राडेची तुम्ही डिलिव्हरी मध्ये कन्वर्ट करू शकता पोझिशन, डेफिनेटली करू शकता, किंवा ओव्हरनाईट ठेवू शकता. ठीक आहे. पण सहसा तुम्ही जर इंट्राडेचा ऑप्शन चूज केला तर तुम्हाला ते एका दिवसामध्ये तुम्हाला ते जे आहे तो तुमचा जो ट्रेड आहे तो तिथे तुम्हाला एक स्क्वेअर ऑफ करावा लागणार. तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल तर प्रॉफिट बुक करून, किंवा लॉसेस जे आहे तुमचं हे करून, तुम्ही एका दिवसामध्ये तुम्हाला ट्रेड तुमचा आटपावा लागणार आहे, थोडक्यात म्हणजे संपवावा लागणार आहे. त्यानंतर इंट्राडे ट्रेड म्हणजे काय की एक इंट्राडे ट्रेडिंग पॉवर्स टू बाय सम अमाउंट ऑफ स्टॉक्स. ठीक आहे. म्हणजे मगाशी इथे आहे तेच, म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग काय करतो, तुम्हाला एक एक काही स्टॉक्सचे जे अमाउंट आहे ते तुम्हाला बाय करायला तुम्हाला एक पॉवर देतो. तुम्ही एका दिवसामध्ये तुम्ही शेअर्स बाय किंवा सेल करू शकता. ठीक आहे. आज बाय करायचे, आजच सेल करायचे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर प्रॉफिट बुक करून किंवा प्रॉफिट लॉस बुक करून आपण तिथे निघू शकतो. ठीक आहे. आणि इथे लास्टला इंट्राडे ट्रेडिंग और डे ट्रेडिंग इज कन्सिडर टू बी नोन एज अ प्रोफेशन. हे लक्षात ठेवा, ही महत्वाची गोष्ट आहे इंट्राडे ट्रेडिंगची. की इंट्राडे ट्रेडिंग करणारा कोण असतो? एक ट्रेडर असतो, एक इंट्राडे ट्रेडर असतो. आपण म्हणतो ट्रेडिंग हे एक प्रोफेशन आहे. आणि प्रोफेशन प्रमाणेच ट्रेडिंग, जसं की डॉक्टर असो, इंजिनियर असो, हे वेगळे वेगळे प्रोफेशन्स आहेत. ते म्हणजे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, एक इंजिनियर बनण्यासाठी किंवा एक डॉक्टर बनण्यासाठी काही ठराविक स्टेप्स असतात, काही वर्ष कॉलेजमध्ये शिकावं लागतं, एक्झाम पास आउट व्हावं लागतात. ठीक आहे. एवढं सगळं करून मग डॉक्टर किंवा इंजिनियर होतो. ठीक आहे. त्यांचे प्रॅक्टिकल्स वगैरे खूप काही गोष्टी असतात. इंट्राडे ट्रेडिंगचं सुद्धा एक तसंच आहे. इंट्राडे ट्रेडर म्हटलं बाबा कोणी पण आला, मी इंट्राडे ट्रेडिंग केली, इंट्राडे ट्रेडिंग एक दिवस, दोन तीन दिवसामध्ये करून मग मी डायरेक्ट ट्रेडर बनू शकतो, हे जवळपास अशक्य आहे. कारण कसं असतं, सुरुवातीला मार्केटमध्ये आल्यावर लोकांना एकदा दोनदा काही प्रॉफिट्स काढल्यावरती ते असं समजतात की बाबा मी प्रॉफिटेबल इंट्राडे ट्रेडर झालेलो आहे. मी आता 20-30 हजारचा अकाउंट घेऊन आला, आता हळूहळू मी 1-2 लाखाचा अकाउंट घेऊन येतो. म्हणजे काय, 20 हजारच्या अकाउंटवरती जर मला 4 हजाराचा प्रॉफिट होत असेल तर मी 1 लाखाच्या अकाउंटवरती मी दिवसाला 10-20 हजार कमवू शकतो. ही मेंटॅलिटी घेऊन सुरुवातीला मार्केटमध्ये लोक येतात. आणि ते ही गोष्ट विसरतात की इट्स नोन एज अ प्रोफेशन. ठीक आहे. हे एक प्रोफेशन आहे, त्याला ट्रेडर म्हटलं जातं. ओके. त्यांना एका दिवसामध्ये एक ट्रेडर बनायचं असतं. ट्रेडर एका दिवसात बनत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला 5-6-7-8 वर्ष तुम्हाला घासावी लागतात मार्केटमध्ये. तुम्हाला अक्षरशः मेहनत करावी लागते. तेव्हा कुठेतरी तुम्ही प्रोफेशनल ट्रेडर मार्केटमध्ये बनवू शकता. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या याला जाऊया. ते म्हणजे इंटरनेट ट्रेडिंगचे काही प्रोज आहेत, म्हणजे काही पॉझिटिव्ह आहेत. आता म्हणतात कोणत्याही गोष्टीचे पॉझिटिव्ह असतात, निगेटिव्ह असतात. ठीक आहे. तर इथे पण काही पॉझिटिव्ह आहेत. ठीक आहे. आता मगाशी आपण जर म्हटलं बाबा पॉझिटिव्ह कोणते आहेत, पहिला पॉझिटिव्ह म्हणजे काय, यू कॅन बुक सम प्रॉफिट्स. हे मगाशी जे आपण ह्याच्या आधीच्या स्लाइडवरती बघितलं, म्हणजे आजच्या दिवसातच एक एक काही तासांमध्ये किंवा काही मिनिटांमध्ये तुम्ही प्रॉफिट्स बुक करून बाहेर पडू शकता. ही रिअलिटी आहे. समजा मी आता एक ट्रेडमध्ये, आपल्या ग्रुपमध्ये जे मी ट्रेड्स टाकायचो मध्यंतरी, इंट्राडे ट्रेड्स, मी 9:15 वाजता लाईक लगेच टाकायचो. कधी कधी मी 9:16, 9:17 टाकायचो. ठीक आहे. कधी एक 9:20 टाकायचो. हे जो टाइम फ्रेम आहे ह्याच्यावरती मी कुठेतरी बाईंग ट्रेड करायचो. आणि त्याच्यानंतर एक ठराविक म्हणजे 10-15 मिनिटांनी सुद्धा टार्गेट यायचं माझं. ठीक आहे. किंवा 1-2 तासानंतर टार्गेट, 1-1.5 तास किंवा 10-15 मिनिटं, जे कमीत कमी वेळात आपल्याला चांगले प्रॉफिट्स होऊन एक बाहेर पडू शकतो, किंवा लॉसेस होऊन बाहेर पडू शकतो. असं नाही प्रॉफिट्स होऊन बाहेर पडेल, लॉसेस सुद्धा आपल्याला होऊ शकतात. ठीक आहे. सो ही एक प्रोज आहे. त्यानंतर इथे आपलं एक मार्जिन भेटतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी काय म्हटलं, इक्विटी इंट्राडे ट्रेडिंग मध्ये मार्जिन भेटतं. इक्विटी जो हे आता, इक्विटी मार्केट म्हणजे काय, इक्विटी एक मार्केटचा प्रकार आहे. मार्केटमध्ये इक्विटी मार्केट आहे, डेरिव्हेटिव्ह मार्केट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कमोडिटी मार्केट आहे. हे टाइप्स ऑफ मार्केट आहे. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये इक्विटी जे मार्केट आहे इथे फक्त 5x मार्जिन भेटतं. आता डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये मार्जिन भेटतं का, म्हणजे ऑप्शन्स, डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये काय पडतात, ऑप्शन्स, फ्युचर्स, करन्सीज, ह्याच्यामध्ये तुम्हाला हे भेटतो का. ठीक आहे. एफ-एन-ओ मध्ये, म्हणजे फ्युचर्स अँड ऑप्शन मध्ये, पहिले म्हणजे सेबीने मार्जिन्स आधी होते, 25x मार्जिन होता, पण त्याच्यानंतर ते मार्जिन काढून टाकले गेले. आणि आता मार्जिन भेटत नाही. तुम्हाला जवळपास पूर्ण पैसे पे करावे लागतात पूर्ण ट्रेड एक्झिक्यूट करण्यासाठी, किंवा हेजिंगचे वगैरे तुम्हाला आधाराने तुम्ही ट्रेड घेऊ शकता. म्हणजे थोडीफार मार्जिन आपण कमी करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय की मार्जिन तिकडून हटवलेले आहे. पण आपल्याला इथे कुठे गोष्ट आहे, इथे काय भेटतंय, इथे एक
5x मार्जिन भेटते आपल्याला. कुठे भेटते? इक्विटी इंट्राडे ट्रेडिंगला. ठीक आहे. 5x मार्जिन म्हणजे थोडक्यात तुम्ही एक ₹1000 अकाउंट समजा बनवला. इक्विटीमध्ये ट्रेड करायचं, इक्विटी नॉर्मल स्टॉक्समध्ये मला ट्रेड करायचं आहे. ओके, समजा मी ₹1000 अकाउंट बनवला. मी समजा एक ₹500 समजा एक कोणता तरी स्टॉक आहे किंवा ₹200 स्टॉक आहे. ठीक आहे, ₹200 स्टॉक आहे. मी एक शेअर बाय केला मग इंट्राडे साठी, तर मला मार्जिन लागू होणार. इंट्राडे साठीच मार्जिन आहे ती इक्विटीमध्ये. ठीक आहे, एक शेअर बाय केला, मला कितीला पडणार तो शेअर? एक 25-30 रुपयाला एक पडणार, कारण मार्जिन आहे माझ्याकडे. ठीक आहे, आणि तोच मी डिलिव्हरीसाठी घेतला तर मला पूर्ण ₹200 घालावे लागणार त्या शेअरसाठी. ओके, मी काय म्हणतो तुम्हाला समजत असेलच. त्यानंतर आता मी म्हटलं तेच ड्यू टू मार्जिन. आता हे काय ड्यू टू मार्जिन इन इक्विटी. आता इक्विटीमध्ये मार्जिन कसं, जे बिगिनर्स असतात, जे मार्केटमध्ये त्यांना मार्जिनची थोडीफार गरज आहे, त्यामुळे 5x मार्जिन इक्विटीमध्ये ठेवलेली आहे. ठीक आहे, सो एनीवन कॅन कम, कोणी येऊ शकतं या मार्जिनमध्ये ट्रेड करू शकतं. आता कोणी येऊ शकतं म्हणजे काय? या मार्जिनचा फायदा कोणासाठी आहे? ऍक्च्युली सगळ्यांसाठीच आहे. पण इथे जे नवीन आलेले असतात ना, मी आता जे म्हटलं ₹1000 अकाउंट तुम्ही बनवू शकता. कोण ₹1000 अकाउंट घेऊन तुम्ही चांगले प्रॉफिटेबल होऊ शकता का? मी खरं सांगू, ऍज अ बिगिनर अजिबात नाही. बिगिनर म्हणून तुम्ही प्रॉफिटेबिलिटीचा विचार केला मार्केटमध्ये, तुम्ही कधी सक्सेसफुल होऊ शकत नाही. तुम्ही इथे येऊन शिकू शकता मार्केट. यू विल लर्न मार्केट इनसाइड यू विल लर्न द मार्केट. ठीक आहे, तुम्ही मार्केट इथे शिकू शकता. ठीक आहे, कशामुळे? एक मार्जिन असल्यामुळे कोणी पण येऊ शकतो, ₹1000 अकाउंट बनवू शकतो आणि तुम्ही मार्केट शिकू शकता. मार्केटचा अंदाज, मार्केटचा अनुभव, बाबा लॉसेस झाल्यावर कसं होतं. आणि ₹1000 अकाउंट आहे, जवळपास समजा एक तरी शेअर तुम्ही बाय केलात, लॉसेस होऊन तुम्हाला किती होणार आहे? जास्तीत जास्त ₹20-30 लॉस होणार, त्याच्यावरती होणार नाही. पण तुम्ही एक एक वेळ सुरुवातीला लोक काय करतात, कधी कधी जे नवीन नवीन येतात ते ऑलरेडी 20-30 हजारचं अकाउंट घेऊन येतात. ठीक आहे, 20-30 हजाराचं अकाउंट मार्केटमध्ये घेऊन येतात, आणि 20 हजाराचं अकाउंट घेऊन आले मार्केटमध्ये, मग काय करणार ते? सगळाच पैसा आतमध्ये घालतात. ठीक आहे, पहिले 2-3 दिवस ट्रेड प्रॉफिटेबल झाले त्यांचे, 3-4-5-6 हजार त्यांना प्रॉफिट झालाय. 4-5 हजार त्यांना ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट झालं सुरुवातीला. मग ते काय करतात, 2 ते 3 दिवस मला 5-5 हजार प्रॉफिट असेल, तर मी काय करणार? 1-1.5 लाखाचा अकाउंट बनवतो. म्हणजे एका दिवसाला मी 10 ते 20 हजार कमवू शकतो. म्हणजे माझा महिन्याचा इन्कम एका दिवसात कमवतोय मार्केटमधून. मग सांगणार, यार आय एम गॉडफादर, मी एक ट्रेडर बनलेलो आहे. एवढं सोपं नाहीये. आणि ते 1 लाखाचं अकाउंट घेऊन येऊन ते लोक नंतर लॉसेसमध्ये जातात. जे लोक 400-500 रुपये कमावलं, पण काही लोक येतात मार्केटमधून ₹500 कमवायला येणारे लोक ते नंतर लाखांचे लॉसेस करून बसतात. का? कारण ही जी मेंटॅलिटी आहे, लर्न टू ट्रेड इन मार्केट. कशासाठी? लर्न मध्ये आधी शिकायची गरज आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रोफेशन सारखा मगाशी म्हटलं असं, ट्रेडिंग एक प्रोफेशन, आणि ह्याच्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो. एक स्टेप बाय स्टेप तुम्ही वरती जायचं. एक मोठा अकाउंट बनवला काही होऊ शकत नाही, कारण तुम्ही डायरेक्टली प्रॉफिटेबल डेफिनेटली होणार नाही. ठीक आहे, कारण कोणी म्हणजे पहिल्या दिवशी आल्या आल्या कोणी इंजिनियर बनत नाही. काही एक्झाम, काही प्रोसिजर व्हायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर एंड्स ओव्हरनाईट मार्केट रेट्स. आता ही महत्वाची गोष्ट. आता काय काय पण ट्रेड्स आपण ठेवतो ना. आता फ्युचर्स मध्ये काही लोक बाय करतात, फ्युचर्स मध्ये तुम्ही ट्रेड ठेवू शकता मार्केटमध्ये, पण इक्विटी इंट्राडे ट्रेडिंग मध्ये काय करायचं, इंट्राडे ट्रेडिंग मध्ये तुम्ही ठेवू शकत नाही. आजच्या हात आपण स्क्वेअर ऑफ करतो, मग त्याच्यामुळे चांगला एक मोठा धोका असतो. आणि एक चांगली गोष्ट असते. चांगली गोष्ट कोणती? किंवा उद्या सकाळी मी म्हणतो ना, आपल्या एनर्जीच्या व्हिडिओज मध्ये जे लोक बघत असेल त्यांना माहिती असेल, मार्केट गॅप डाऊन झाला तर उद्या गॅप अप झाला, तर साइडवेज ओपन झाला तर. गॅप डाऊन आणि गॅप अप म्हणजे काय, की मार्केट समजा मी आज इथे बाईंग करून ठेवलं असेल याला, आणि मार्केट उद्या इथे ओपन झालं गॅप अप, तर मला प्रॉफिट आहे. पण विरुद्ध गॅप डाऊन ओपन झालं तर हे लॉसेस मध्ये आहे. मग तो वरती येईल की नाही? वरती येणार. मग सुरुवातीला काय असतं, ह्या ज्या लोक बाय करतात ना, मार्केट सुरुवातीला ह्याच लेवल असतं, खाली 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 जातं. याला ट्रॅप्स म्हणतात मार्केटमध्ये, आणि मार्केटमध्ये ट्रॅप्स पावले असतात. आणि ह्या ट्रॅप्स मध्ये काय, हे ट्रॅप्स नसले तर काय होतील, म्हणजे ट्रॅप जर नसले तर म्हणतात ना, बिग प्लेयर्स पैसे कमवू शकत नाही. ठीक आहे, तर मार्केटमध्ये बिग प्लेयर्सचा गेम सगळ्यात मोठा असतो. ओव्हरनाईट जी रिस्क असते मार्केटमध्ये, म्हणजे काय बाबा, उद्या जो आपला समजा आज ठेवला आणि मार्केट कुठेतरी गॅप डाऊन झालं, मग अशी सांगितलं असं, लॉसेसची आपण एक शक्यता जास्त असते. सो ती रिस्क आपल्याला भेटत नाही, कारण आजच्या आजच आपला संपवायचा असतो. आजच्या इंट्राडेचा म्हणजे आजच्या आज आपले ट्रेडिंग कम्प्लीट होतात, आपल्या समोरच जे आहे ते होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर नो लॉकिंग युअर मनी फॉर लॉंग टाइम. म्हणजे कसं, समजा तुम्ही कुठले तरी शेअर्स डिलिव्हरीसाठी बाय केलात. ठीक आहे, काही एक शॉर्ट टर्म साठी तुम्ही शेअर्स बाय केला, तर काही म्हणजे ते शेअर तुमचे पैसा असतो तो लॉक होता आतमध्ये त्या शेअर्स मध्ये. तुम्हाला जर प्रॉफिट झाला तर तुम्ही ते बुक करून बाहेर पडणार, नाही झालं तुम्ही बुक करणार नाही तुमचं प्रॉफिट. ठीक आहे, सो नाही झालं तर बुक करणार नाही, किंवा तो पैसा तुम्ही काढणार नाही. मग प्रॉफिट साठी तुम्ही वेट करणार, तो शेअर कधी वर जातोय जातोय जातोय, किंवा खाली आला तर तुम्ही वाट बघणार, खाली येतोय येतोय येतोय, कधी येतोय. बाबा खाली आला की परत खाली येतोय 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 आला. ठीक आहे, समजा सेल केला असता विचार करणं, खाली कधी येतोय खाली येतोय. पण कधी कधी असं होतं, जेव्हा आपण बाय करतो तेव्हा ऍक्च्युली तो शेअर खाली जातो, आणि कधी आपण सेल करतो तेव्हा तो शेअर वरती जातो.
कारण आपलीच एक सेटअप नसतो, सगळे विषय नसतो, व्यवस्थित शिकायची तयारी नसते, त्याच्यामुळे बहुतेक लोक ह्या टाईपमध्ये लॉस होतात. तो इंट्राडे ट्रेडिंगचा हा एक प्रो आहे की आपण शेअर्स जास्त समजा आपण डिलिव्हरीसाठी वगैरे बाय केलात ना, तर कधी कधी शेअर आपण समजा ह्या लेवलच्या वरती मी शेअर बाय केलाय, तो हळू एक ह्याच रेंजमध्ये ह्याच म्हणजे पैसा माझा 15-20-30 दिवस अडकून राहिला आतमध्ये, तो तसा अडकून म्हणजे वरती रिटर्न भेटणार मला किंवा लॉस झाला तर लॉस होऊन जाईल. कधी 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 कसं असतं, बाबा लॉस झाला तर बाबा लॉस होऊ देत, पण माझा पैसा जो अडकला तो मिळू देत, असं पण कधी काही लोकांना विचारतो. पण ती जी गोष्ट तसं होत नाही. आजच्या आजच जे असतं ते आपल्या म्हणजे आजचा ट्रेड आजच संपणार असतो, त्याच्यामुळे तो पैसा लॉक व्हायचा रिस्क आपल्या कमी असते. ठीक आहे. त्यानंतर यू नो द रिस्क हाऊ मच यू विल लूज, हे पण महत्वाचे. जर तुम्ही व्यवस्थित ट्रेडिंग जे इंट्राडे ट्रेडिंग जे प्रोफेशनल असतात ते आधी विचार काय करतात, वर तुम्ही बाय करता स्टॉक, तर तुमच्या इथे स्टॉप लॉस किती आहे, स्टॉप लॉस तुमचा एक लेवलला ठराविक असायला पाहिजे. मग बाबा ह्याच्या खाली जर मी एवढी लॉट बाय करतो, एवढी क्वांटिटी मी बाय करतो इक्विटीमध्ये, तर माझा लॉस किती होईल, जास्तीत जास्त 1000-2000चा लॉस होईल. मग प्रॉफिट माझा किती, एक 2000चा लॉस होईल तर 4000चा मी प्रॉफिट वरती टार्गेट ठेवू शकतो. ठीक आहे. ह्या विचाराने तुम्ही मार्केटमध्ये आता तुम्हाला लॉस किती आहे ते तुम्हाला माहिती असतो, त्यामुळे तुम्हाला एक चिंता नसेल, लॉस झाला तर मी 4000 लूज करू शकतो किंवा 2000 लूज करू शकतो, ₹500 लूज करू शकतो, मला काही फरक पडत नाही एवढा जर माझा पैसा लूज झाला, कारण आपल्याला आपले लॉसेस माहिती असतात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण पुढच्या गोष्टीवरती स्लाइडवरती जाऊया, ते म्हणजे कॉन्स. मध्ये चांगलं आहे तिथे आपण वाईट सुद्धा असतं, म्हणजे प्रोज आहे तिथे एक कॉन्सही आहे. इंट्राडे इज हाय रिस्की, यू कॅनॉट कॅल्क्युलेट युअर रिस्क, हे रियालिटीमध्ये आहे. ऍक्च्युली तुम्हाला मग आपण ह्याच्या आधीच्या स्लाइडवरती जे बघितलं होतं, समजा तुम्हाला जर रिस्क तुम्हाला माहिती असते व किती रिस्क आहे, पण काय काय जे नवीन लोक असतात त्यांना रिअली माहित नसतं व खरोखर मार्केटमध्ये रिस्क किती आहे किंवा आपल्याला किती लॉस होतो, हे लोक ते कधीच कॅल्क्युलेट होत नाही. ते लोक फक्त काय बघतात, व मी एवढ्या ठिकाणी इथे बाय केलंय, मला वरती प्रॉफिट किती होतील, ते ह्याचा विचार करतात. ते बघत नाहीत किंवा रिस्क कॅल्क्युलेट सुद्धा करत नाही, आणि ते सगळ्यात मोठं रिस्की आहे. आणि ती एक गोष्ट इंट्राडे ट्रेडिंगला हाय रिस्की बनवतं. ते धड स्टॉप लॉस ठेवत नाहीत. स्टॉप लॉस कोणते ठेवायला बोला, इथे बाबा का ठेवला, तिथे कशासाठी तिथे ठेवलाय, तिथे स्टॉप लॉस हटवण्याची शक्यता आहे का, मार्केटला जर स्टॉप लॉस हिट झाला तर माझा किती लॉस होईल, ह्या गोष्टी कोणी ते लोक नवीन लोक विचार करत नाही. त्यामुळे ती एक गोष्ट इंट्राडे ट्रेडिंगला एक हाय रिस्की फॅक्टर बनवते. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍट द एंड ऑफ द डे यू हॅव टू स्क्वेअर ऑफ युअर ट्रेड, ही रियालिटी आहे. म्हणजे शेवट डेच्या एंडिंगला तुम्हाला ट्रेड स्क्वेअर ऑफ करायचा असतो, तुम्ही होल्ड करू शकत नाही दुसऱ्या दिवसासाठी. ठीक आहे. काय काय ब्रोकर्स तुम्हाला अलाउ करतात, तसं आधी म्हटलंय की एक जी तुमची जी पोझिशन असते ती इंट्राडे पोझिशन असते, तुम्ही एक चेंज करू शकता, तिला एक ओव्हरनाईट पोझिशन ठेवू शकता, एक डिलिव्हरी मध्ये तुम्ही कन्वर्ट सुद्धा करू शकता, पण काय काय ब्रोकर्स देत सुद्धा नाहीत. ठीक आहे. सो बट इंट्राडे आहे, सो ते आपण एक टू पोझिशन असते त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्वेअर अप करावे लागतात. ठीक आहे. तुम्ही पोझिशन होल्ड करू शकत नाही, बहुतेक बहुतेक म्हणजे एक म्हणू शकतं बहुतेक वेळा तुम्ही होल्ड करूच शकत नाही, ही रिअलिटी आहे. पण काय काय ब्रोकर्स तुम्हाला सुविधा देतात, त्याच्यामुळे तुम्हाला तो एक सोपी गोष्ट होते. बट त्यामुळे तुमचा स्टॉप लॉस जर हिट झाला नाही, किंवा कधी कधी असं वाटतं की बाबा मार्केट मी इथे समजा बाय केलाय, इथे माझा स्टॉप लॉस आहे, हे माझं टार्गेट आहे वरती, इथे माझा ट्रेड असा एक चालू आहे. ठीक आहे. ट्रेड ह्याच रेंजमध्ये कुठेतरी चालू असतो दिवसभर, एक साईडवेज मुवमेंट, म्हणजे धड स्टॉप लॉस म्हणजे लॉस बुक करून मी बाहेर सुद्धा निघालो नाही, तर प्रॉफिटमध्ये सुद्धा बाहेर नाही. अशा ठिकाणी तुम्हाला तो जसा ट्रेड आहे तसा तुम्हाला बाहेर निघावं लागतं. तुम्ही मला बाबा बाहेर नाही आलो मी तिथून, तसं जर ट्रेड ठरवतं काय होईल, ब्रोकरची एक RMS सिस्टीम असते, म्हणजे रिस्क मॅनेजमेंट, एक रिस्क सिस्टीम असते त्यांची एक ब्रोकरची, आणि ते ब्रोकर तुमचा ट्रेड स्क्वेअर ऑफ करणार, त्याचे एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला पे करावे लागणार, ते प्रत्येक ब्रोकरचे जे असतील ते व्हेन यू लॉस इन सम ट्रेड्स देन यू कॅनॉट एक्सेप्ट युअर लॉस अँड ट्राय टू फायर फाईट विथ द मार्केट, ही रियालिटी आहे. म्हणजे काय, कधी कधी मार्केटला जे बिग पेस असतात ना, लोक म्हणतात व लॉसेस होत नाही मार्केटला, मोठ्या लोकांना प्रॉफिट, असं हे बरोबर एक खरोखरची चुकीची गोष्ट आहे. खरं सांगायचं तर मार्केटमध्ये ना एक प्रोबॅबिलिटी असते की 60% तुम्ही प्रॉफिटेबल असता, 40% तुम्ही लॉस मध्ये असता, हे लक्षात ठेवा. आणि मेन म्हणजे ना लोक जे असतात ते ते जे 60% व 40% मध्ये तुम्ही एक लॉस मध्ये किंवा 60% तुम्हाला एक प्रॉफिट मध्ये असतं. ठीक आहे. आणि हे काही जणांची एक जास्तीत जास्त प्रॉफिट मध्ये हा 60च्या वरती की जसं 70% पर्यंत तुमचा आकडा जाईल, त्याच्यावरती प्रॉफिटेबिलिटी तुम्ही राहू शकत नाही, हे लक्षात ठेवायचं. इंट्राडे ट्रेडर, मी स्वतःहून एक इंट्राडे ट्रेडर आहे, माझा सक्सेस रेट आज 55 ते 56% आहे, त्याच्याहून खाली कधी कधी वाटतं मला. कारण आपण जे असतो ते काय करतो, हे जे 40% आहे ना, हे 40%ला आपण प्युअर 100% क्रिएट करायला जातो, म्हणजे एक 40%ला 60% मध्ये मिळवायला जातो, आणि आपण हाय ते पण सगळं घालून बसतो. म्हणजे थोडक्यात काय की फायर फायटिंग करतो. आज मला 3 ट्रेड समजा लॉस मध्ये असतील, मी चौथा ट्रेड घेणार नाही अजिबात, भले भले मार्केटने किती मोमेंटम वरती दिल्या, का देणार नाही,
पहिली गोष्ट माझी सायकॉलॉजी आज धड नसणार आहे, कारण ऑलरेडी 3 ट्रेड लॉसेस मध्ये आहेत माझे. त्यामुळे मी काय करणार बाबा, आज लॅपटॉप बंद करून, ट्रेड बंद करून बाहेर निघणार तिथून. ह्याचा मी विचार करणार. मी परत ट्रेड घेण्याचा विचार, मी दुसऱ्या दिवशी फ्रेश माइंडेडने मी ट्रेड करायला तयार आहे, पण त्या दिवशी मी लॉसेस एक्सेप्ट करून बाहेर जाण्याचा विचार करणार. हे लक्षात ठेवा. फायर फायटिंग मार्केट बरोबर करणार नाही. आपण किती विचार केला बाबा बाहेर 3 ट्रेड घ्यायचे, जर लॉस असेल तिन्ही ट्रेडमध्ये तर मी बाहेर पडेल. ओके, असा विचार जरी केला तरी पण आपल्या एक मनात ती असते, बाबा कसं काय लॉस मध्ये आहे, मी प्रॉफिट मध्येच बाहेर निघणार. ठीक आहे, आता जे जे अनुभवी असतात ते लोक ह्या गोष्टी कमी करतात, कारण ऑलरेडी त्यांनी ह्या चुका केलेल्या आहेत. फायर फाईट म्हणजे काय, मार्केटची फायटिंग करणं. मार्केटच्या पण फायटिंग करत नाही, मार्केट एक मोठा जायंट आहे. ठीक आहे, आपण मार्केटची फाईट करायला आपण एक साधे रिटेल माणूस आहोत, जे थोडाफार का पैसा घेऊन येतोय. ठीक आहे, सो ह्याच्यामध्ये आपल्याला जे लॉसेस म्हणजे आपण होतो ना, जास्तीत जास्त लॉसेस कुठे, फायर फाईट किंवा म्हणजे फायर फाईट किंवा ओव्हर ट्रेड. म्हणजे मार्केटची म्हणजे जास्त ट्रेड घेणार, जास्त ट्रेड घेणार, जास्त ट्रेड घेणार, जे आपल्याला लॉसेस म्हणजे प्रॉफिटेबल ट्रेड्स पण कधी कधी लॉसेस मध्ये निघतात. सो आपले जर लॉसेस असतील ते लॉसेस आपण बुक करून बाहेर निघावं. मार्केट बरोबरचे फायर फायटिंग जर तुम्ही करायला लागाल तर तुम्ही खरोखर सगळ्यात मोठी चुकी करताना एक इंट्राडे ट्रेडिंग चालू कॉन्सर्न. जवळपास खूप लोक, एक 95-96% लोक ह्या एक मेन कारणामुळे ते लोक बाहेर निघतात मार्केटमध्ये. त्याच्यानंतर वन स्टार्ट स्टडिंग इंट्राडे बाय टेकिंग टिप्स अँड ट्रिक्स, ही रिअलिटी आहे. आता बहुतेक लोक, मला पण जे लोक भेटतात, काही मला टिप्स मला दे, ट्रिक्स दे, उद्या कोणता स्टॉक वर जाईल, उद्या कोणता स्टॉक खाली जाईल. पहिली गोष्ट, तुम्हाला मार्केटमध्ये येत आहे तर तुम्ही शिकण्यासाठी आहे. तुम्ही कोणाचा विचार करून 2 पैसे कमवले येतात. खूप सारे लोक आहेत दुसऱ्यांचा कोणातरी विचार करून थोडे पैसे कमवले, किंवा मार्केट वरती निघाल्यावर तर मी बाबा बाय करतो, होल्ड करतो, कुठला स्टॉक बाय करतो. ठीक आहे, त्या स्टॉक बद्दल काय कंपनी करते तुम्हाला माहिती नाही, तुम्ही कंपनीच्या स्टॉकची मुवमेंट कशी माहिती नाही. ठीक आहे, आज एका दिवसामध्ये तू जास्त स्टॉक किती मुवमेंट करू शकतो हे तुम्हाला माहिती नाही. मग तुम्ही कोणाच्या तरी टिप्स ट्रिक्स मध्ये तुम्ही बाय करता. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये त्यासाठी करोडपती होण्याचा विषय असतो. हा स्टॉक बाय करा करोडपती बना, तो स्टॉक बाय करा करोडपती बना. ठीक आहे, इंट्राडे मध्ये पण ह्या गोष्टी चालतात. सो अशा जर गोष्टी तुम्ही करायला गेला तर मार्केटमध्ये लक्षात ठेवा, जसे बाकीच्या गोष्टीमध्ये शॉर्टकट नाही तसं मार्केटमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट नाही मित्रांनो. हे एक मेन गोष्ट आहे, ही लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर नॉट फॉलोइंग रूल्स इन द मार्केट. ठीक आहे, आता बघा म्हटलं मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट. ठीक आहे, रिस्क म्हणजे किती स्टॉप लॉस, किती लॉस होऊ शकतो, ही रिस्क मॅनेजमेंट आहे माझी. बाबा हा ट्रेड मी घेतला तर मला लॉस किती होईल, जर झाला तर प्रॉफिट किती होईल, ह्या सगळ्या गोष्टी आधी मॅनेज कराव्या लागतात, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. तर तुम्ही एक एक रिस्क मॅनेज करू शकता. तर तुम्ही तो ट्रेड, तो म्हणजे तुमच्या जर एक सिस्टीम मध्ये तो ट्रेड बसत असेल तर तुम्ही ट्रेड घ्यायचा, नाही तर सोडून द्यायचा. बरं, तो किती हाय मारून देत काही फरक पडत नाही. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये आपण म्हणतो ना, हा मार्केट आज 500 पॉईंट अप आहे, 600 पॉईंट अप आहे, मार्केट तुम्हाला नेहमी मुवमेंट्स देत राहणार. अशा या टाईपच्या अनएक्सपेक्टेड मुवमेंट्स नेहमी देत राहणार. पण तुम्हाला एक प्रत्येक अपॉर्च्युनिटी आपल्याला ग्रॅब करायचीच अशी गोष्ट नाहीये. आपल्याला एका दुसरी अपॉर्च्युनिटी जरी व्यवस्थित ग्रॅब करता आली तरी खूप चांगलं असतं. पण 90% लोकांना ना कसं असतं, मग सगळ्या अपॉर्च्युनिटीज ग्रॅब करायचं, सगळं मला खायचं आहे, तशा गोष्टी चालत नाही. त्याचं मनी मॅनेजमेंट एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मनी मॅनेजमेंट एक मॅनेजमेंट म्हणजे काय, बाबा तुम्ही 20,000 रुपये घेऊन आलात, किंवा समजा 30,000 रुपये तुम्ही मार्केटमध्ये घेऊन आलात. ठीक आहे, 30,000 रुपये घेऊन आलात तर मी काय करणार आता, जर जो माणूस शिकलेला नसेल मार्केटबद्दल, ज्याला माहित नाही, तो 30 ते 30,000 रुपये मार्केटमध्ये गुंतवणार, मार्केटमध्ये टाकणार डीमॅट अकाउंटला, आणि दुसऱ्या दिवशीपासून ट्रेडिंग चालू करणार. न्यूज बघणार, सगळ्या गोष्टी बघणार. न्यूज या मॅनिपुलेटिव्ह असतात, हे लक्षात ठेवा. 30,000 टाकणार, इथे 3,000 आहेत, सो इथे अजून एक शून्य काढूया, 30,000 असतं. पण जर जर समजा खरोखर मार्केटचा एक माणूस असेल, जो खरोखर जो मार्केटमध्ये ट्रेडर असेल, तो काही वर्ष, तो काय करेल, ह्या 30,000चा काय करेल, 3 भाग करेल, 10,000-10,000चे 3 भाग करेल. ठीक आहे, 10,000-10,000चे तो 3 भाग करेल. मग 10,000-10,000चे 3 भाग केलं, मग तो काय करेल, पहिले 10,000 मार्केटमध्ये म्हणजे डीमॅट अकाउंटला ठेवेल. दुसरी 10,000ची जी रक्कम आहे ती तो काय करेल, दुसरी 10,000ची रक्कम आहे तो अशासाठी वापरेल, बाबा हे जर लॉस मध्ये गेले माझे पैसे 10,000, तर मी त्याच्या पाठोपाठ हे पैसे टाकेल. आणि तिसरे 10,000 रुपये म्हणजे काय, की मला ते वापरायचेच नाही कधी, ह्याच्या विचाराने तो पाठी ठेवेल. पूर्ण 30 ते 30,000 तो मार्केटमध्ये ठेवणार. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये बॅकअप नावाची गोष्ट असते, आणि हा बॅकअप म्हणजे हे 10,000 काम करतील, ह्याचा बॅकअप म्हणजे हे 10,000 काम करतील, हे लक्षात ठेवा. सक्सेसफुल ट्रेडर ह्या गोष्टीने चालतो. मनी मॅनेजमेंट करतो, रिस्क मॅनेजमेंट करतो. अजून ह्याच्यामध्ये मनी मॅनेजमेंट काय आहे, की मी 10,000 रुपये जे डीमॅट अकाउंटला टाकले, तर ह्या 10,000 मध्ये मी एक ट्रेड माझा कितीचा असेल, जास्तीत जास्त 2,000चा एक ट्रेड असेल, हे लक्षात ठेवा. 2,000चा एक ट्रेड असेल, जास्तीत जास्त 3,000चा एक ट्रेड असेल. 3,000 पण बसत नाही, 2,000चा एक ट्रेड असेल. दिवसाला मी 2 ट्रेड एका टाइमने घेऊ शकतो इक्विटी सेगमेंटमध्ये. ठीक आहे, 2,000चे ट्रेड घेऊ शकतो. याला म्हणतात मनी मॅनेजमेंट टूल्स. ठीक आहे, त्याच्यानंतर नॉट टेकिंग ट्रेड्स अकॉर्डिंग टू सेटअप.
नॉट टेकिंग ट्रेड्स अकॉर्डिंग टू सेटअप म्हणजे तुमची जी स्ट्रॅटेजी आपण आपल्या ग्रुपवरती स्ट्रॅटेजी टाकली फ्री कोर्समध्ये एक स्ट्रॅटेजी ह्याच्या आधी सगळ्यात आधी दिलेली आहे स्ट्रॅटेजी ती स्ट्रॅटेजी खूप कमी आहे दुर्दैव आहे की खूप कमी लोकांनी ती स्ट्रॅटेजी बघितली आणि ती स्ट्रॅटेजी अक्षरशः मला प्रॉफिटेबल मी प्रॉफिटेबल आहे त्या स्ट्रॅटेजीमुळे पण खूप लोकांनी कमी लोकांनी बघितली आहे सेटअप जो असतो स्ट्रॅटेजी असतो ह्याचे नियम फॉलो करत नाही आणि सुरुवातीला मी सांगतो तुम्ही किती म्हटलं आपण फॉलो करूया मी किती म्हटलं फॉलो करा तुमच्याकडून ते गोष्टी फॉलो होणार नाहीत का फॉलो होणार नाहीत कारण एक महत्वाची गोष्ट असते की सुरुवातीला आपण म्हणतो ना नवीन असल्यामुळे ना नाकातोंडात पाणी जातं या गोष्टीमध्ये नवीन कुठल्याही बिझनेसमध्ये जा किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये जा इव्हन तुम्ही कॉलेजमध्ये नवीन जा एक म्हणतो आपण काही समजत नाही किंवा स्टार्टिंगला किंवा काही जमत नाही आपल्याला नवीन असल्यामुळे जसं जसं तुम्ही रुळत जाल तसं ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू एक तुम्हाला पुढे जाण्याची ताकद देऊ शकतो पण ह्या ज्या गोष्टी आहेत हे जे लोक फॉलो करत नाही नवीन आलेले लोक असतात मग अशी मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स वाले लोक असतात तेच लोक फायर फाईट करायचा प्रयत्न करतात आणि जास्तीत नवीन लोक असतात ते ह्या गोष्टी अजिबात फॉलो करत नाही त्याच्यामुळे इंट्राडे ट्रेडिंग मध्ये 95-96% लॉस कारण कसं मेंटॅलिटीच नसते की मार्केटमध्ये मी काय करायला आलो लक्षात ठेवा त्यानंतर आता इथे बघा तुम्ही काय करता ही महत्वाची गोष्ट YouTube मध्ये इथे एक मेन गोष्ट सांगितली आहे YouTube वरती तुम्हाला हजारो लाखोंचे तुम्हाला प्रॉफिट्स दाखवले जातात बाहेरच्या ठिकाणी आपण ह्या बाहेरच्या गोष्टी आहेत पण इथे प्रॉफिट्स मोठ्या ठिकाणी तुम्हाला दाखवलं पण ते लोक तुम्हाला दाखवत नाही किती कॅपिटल वापरलंय मी कॉल बाय करतो मी पुट बाय करतो मार्केटमध्ये तुम्हाला यायचं असेल तर स्टेप बाय स्टेप पुढचं तुम्ही आले आले FNO मध्ये जाताय FNO सेगमेंटमध्ये जाताय थोडक्यात तुम्हाला बाबा जर गाडी शिकायची तर तुम्ही डायरेक्ट कुठली ती फरारी किंवा लॅम्बोर्गिनी चालायला चाललाय कुठले रेस्ट ट्रॅक वरती तुम्ही गाडी चालवताय डायरेक्ट तुम्ही चालू शकाल का अजिबात चालू शकत नाही तुम्हाला आर्मीची ट्रेनिंग घेतल्याशिवाय तुम्ही डायरेक्ट सीमेवरती लढायला जाणार आहात का ती बंदूक उचलणार तरी आहे का बॅकफायर मारल्यावरती खांदा किती इंजोर्ड होणार ह्या गोष्टी तुम्हाला कमी कारण तसं तुम्हाला एक ट्रेन केलं जातं एक स्टेप बाय स्टेप वरती तेव्हा तुम्ही कुठेतरी बंदूक चालू शकता देशाची रक्षा करू शकता तीच गोष्ट अशी येते मी फक्त एक एक्झाम्पल दिलं याच्यामध्ये कारण इथे कसं आहे तुम्ही मार्केटमध्ये डायरेक्ट FNO फ्युचर अँड ऑप्शन्स मध्ये ऑप्शन बाय केला तर टाइम व्हॅल्यू डीके मध्ये समजा आता काल आता हा जो आठवडा आहे ह्या आठवड्याचा जो ऑप्शन तुम्ही विकली बाय केला तर शुक्रवार ते 10-12 हजार जास्त असत असेल सध्या एक थोडीफार व्हॉलॅटिलिटी हळूहळू कमी होते मग 300-400च्या लेवलला तुम्हाला ऑप्शन पडेल ठीक आहे डीप इन द मनी बाय केलं तर थोडा महाग पडेल आउट ऑफ द मनी केलं तर थोडाफार स्वस्त पडेल पण हळूहळू जसं गुरुवार जवळ जसं ऑप्शनची किंमत कमी होते 7,000-8,000 अशी किंमत येते मग तुम्ही काय विचार करणार मी 30,000 रुपये इक्विटी मध्ये ट्रेड केला जर 30,000 घेऊन इक्विटी मध्ये तुम्ही सांगता 10-10 हजाराचे तुम्ही 3 पार्ट करा आणि आपण असं ट्रेड करूया 10,000 2,000चं एक मग मी त्याच्याऐवजी मी 10,000 मध्ये 7,000चा एक ऑप्शनचा ट्रेड घेतो लक्षात ठेवा ऑप्शन तुम्ही बाय केलात लॉस किती होईल जास्तीत जास्त 7,000 तुम्ही तुमचे उडू शकता त्याच्यामध्ये तुम्ही मी स्टॉप लॉस ठेवतो ऑप्शन इज हायली रिस्की आणि हायली रिस्की गेम हे लक्षात ठेवा फ्युचर्स अँड ऑप्शन्स सगळ्यात रिस्की गेम आहे लक्षात ठेवा ऑप्शन्स मध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजीज बनवावे लागतात ऑप्शनच्या खूप साऱ्या स्ट्रॅटेजीज आहेत ज्या इथे 7,000 8,000ला भेटतात ना आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो ऑप्शन बाय करून तुम्हाला 7,000 तो ऑप्शन बाय भेटतो आपण म्हणतो ना 7,000 ऑप्शन आम्ही बाय करतो 1,000-2,000 दिवसाला कमवतो चुकीचं आहे ऑप्शन बायर्स फक्त 30% प्रॉफिट बनवतात आणि 60% ऑप्शन सेलर्स बनवतात आणि ऑप्शन सेल करा ना एक ऑप्शन सेल करा तुम्हाला लाखाच्या वर एक ऑप्शन एक लॉट सेल करा लाखाच्या वर तुम्हाला मार्जिन लागतं लाखाच्या वर तुम्हाला पैसे लागतात लक्षात ठेवा मार्जिन लागतं पैसा लागतो तिथे सो तुम्हाला हेजिंगच्या स्ट्रॅटेजीज बनवायच्या खूप साऱ्या आतमधल्या डिटेल गोष्टी असतात त्या तुम्हाला माहिती नसतात आणि नवीन तुम्ही आलात आणि डायरेक्ट FNO मध्ये फ्युचर आणि ऑप्शन सेगमेंटमध्ये घुसलात मार्केट वोलाटाईल आहे मार्केटमध्ये काय चालेल खास कर निफ्टी बँक निफ्टी तुम्हाला अनालिसिस माहित नसतं तुम्हाला ट्रेडिंगचे काय गोष्टी माहित नसतात कुठली तरी स्ट्रॅटेजी उचलली कोणीतरी सांगितलं याच्याने बाय करा असं सेल करा तुम्ही डायरेक्ट प्रॉफिटेबल होण्याचा विचार करता दुसऱ्या दिवशी करोडपती होण्याचा विचार करता ही सगळ्यात मोठी चुकी आहे मार्केटमध्ये तुम्ही जेव्हा एंटर करता इंट्राडे मध्ये तर तुम्ही पहिली इक्विटी मध्ये ट्राय करा इक्विटी मध्ये काय आहे एक पहिली गोष्ट 2,000 जसं आपण म्हटलं 10,000 मध्ये 2,000चा ट्रेड घेतला 2,000चा एक समजा ट्रेड घेतला लॉस होऊन किती 100-150-200 रुपये तुमचा स्टॉप लॉस लॉस होईल जास्त 500 रुपये होईल तुम्हाला काही फरक पडत नाही एका दिवसाला 500 रुपयाचा लॉस झाला पण एका दिवसाला 7,000 ते 8,000चा लॉस झाला तुमचा 30,000चा अकाउंट आहे ना हे जास्तीत जास्त महिना काय 15 ते 20 दिवस पण टिकणार नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर हे झाले इंट्राडे ट्रेडिंगचे कॉल्स त्याच्यानंतर आपण इंट्राडे ट्रेडिंगचा काय बघूया टाइम फ्रेम बघूया इंट्राडे ट्रेडिंग कोणत्या टाइम फ्रेम वरती ट्रेड केला जातो ठीक आहे आता टाइम फ्रेम आहे ना टाइप्स ऑफ पीपल डिसाइड होतं कारण कसं आहे मार्केटमध्ये प्रत्येक टाइपची लोक असतात ठीक आहे सो इंटरनेट ट्रेडला आपण काय म्हणतो भाऊ 15 मिनिट जी टाइम फ्रेम आहे ह्याच्या खाली ह्याच्या आतमध्ये जे टाइम फ्रेम असतात त्याच्यामध्ये 15 मिनिट मध्ये आतमध्ये कोण आहेत हो 5 मिनिटावाले आहेत ठीक आहे त्यानंतर 10 मिनिटावाले आहेत त्याच्यानंतर 15 मिनिटावाले आहेत इथे 15 आहे 10 कधी कधी 13 मिनिटावरती आता ट्रेडिंग व्ह्यूचा आपण जो व्हर्जन वापरतो त्याच्यामध्ये 10 मिनिटं दिसणार नाही 5 मिनिटं डायरेक्ट त्याच्यानंतर 15 मिनिटं दिसणार
काही 10 मिनिटात हे ब्रोकरच्या सेगमेंटमध्ये तुम्हाला दिसतील. त्या ब्रोकरच्या याच्यावर तुम्हाला 8 मिनिटाचा पण दिसेल चार्ट. ठीक आहे, 8 मिनिटाचा, 10, 13, 14 तुम्ही पैसे पे केले तर तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूला जर पेड व्हर्जन घेतलं तुम्हाला प्रत्येक म्हणजे 13-14 मिनिटाचा पण प्रत्येक म्हणजे 5 मिनिट ते 15 मिनिट हा एक आयडियल टाइम फ्रेम आणि एंट्री घेण्यासाठी 5 मिनिट हा आयडियल मानला जातो, लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर बिगिनर असाल मार्केटमध्ये, तुम्ही ट्रेड करता सुरुवातीला आलात, तर 15 मिनिटच्या टाइम फ्रेमवरती तुम्ही ट्रेड करायचं मार्केटमध्ये इक्विटी सेगमेंटमध्ये. मी इक्विटीचाच विचार करतोय, एफ-एन-ओचा बोलतच नाही तुम्हाला, तर इंट्राडे ट्रेडिंग हे इक्विटीचाच आपला विषय करतोय जास्तीत जास्त. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे जाऊया, तो म्हणजे हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल इन इंट्राडे ट्रेडिंग. ही महत्वाची गोष्ट आहे की कसं आपण इंट्राडे ट्रेडिंग मध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. पहिली गोष्ट, इंट्राडे ट्रेडिंग मी आधीच म्हटलंय, ट्रेडिंग इज अ बिझनेस, इज अ प्रोफेशनल गेम आहे, लक्षात ठेवा. जसं तुम्ही बाकीचे इतर धंदे असतात तसा मार्केट सुद्धा एक धंदा आहे, बिझनेस ट्रेडिंग सुद्धा धंदा आहे. इन्व्हेस्टमेंट इज ऑल्सो बिझनेस, पण इन्व्हेस्टमेंट एक लॉंग टर्म साठी विषय असतो. तुम्ही काही पैसे कमवले, 10-20% तुम्ही इन्व्हेस्ट करता आणि तुम्ही वेट करता, होल्ड करता, म्हणजे कंपनी बरोबर तुम्ही ग्रो करायचा विचार करता. पण इंट्राडे तसं नाही, इंट्राडे एक बिझनेस आहे आणि त्याला बिझनेस सारखाच ट्रीट करा. ठीक आहे, डोंट थिंक इट इज अ गॅम्बलिंग, एक गॅम्बल आहे किंवा जुगार आहे असा तुम्ही विचार करू नका अजिबात. तुम्ही व्यवस्थित मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट अभ्यास करून आला, इट्स अ बिझनेस. आणि बहुतेक लोक, 99% लोक, मी तर सरळ सांगेन 95-96-99% लोक लॉसेस आहेत मार्केटमध्ये. त्याचं कारण हेच आहे की तुम्ही रूल्स फॉलो करत नाही, तुम्ही मार्केटला बिझनेस म्हणून ट्रीट करत नाही. तुम्ही 30-40 हजार रुपये घेऊन येतात, लॉसेस मध्ये जाता आणि त्याच्यानंतर परत परत नाही येत नाही. लक्षात ठेवा, धंद्यामध्ये पैसा बुडतो, पण पैसा बुडून शिकलेल्या गोष्टी असतात ना, त्या आपल्याला पुढे आयुष्यामध्ये एक मार्केटमध्ये किंवा आयुष्यामध्ये असो एक चांगले मिस्टेक्स असतात आपल्या झालेल्या, ते आपल्याला पुढे सुधारायला आपल्याला चान्स देतं मार्केट. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की मार्केटमध्ये तुम्हाला जर आज एक लॉसेस आहेत मार्केटमध्ये, ठराविक ठिकाणी लॉसेस आहेत, एक वर्ष असं असतं की तुम्हाला काही वर्ष तुम्ही अनुभवाने बाबा 1 वर्ष लॉसेस आहेत, हळूहळू लॉसेस तुमचे कमी होतात, हळूहळू काही वर्षांनंतर तुम्ही प्रॉफिटेबल व्हायला लागता. पण काही वर्षानंतर तुम्ही जे लॉसेसची पाठी केलात ना, ते तुमचं काही महिन्यातच ते लॉसेस रिकवर होतात, ते लक्षात ठेवा. पण तुमच्या अंगात तेवढी ताकद पाहिजे की बाबा मला एवढी वर्ष थांबायचे, कंटिन्युअस मेहनत करायची मार्केटमध्ये, तिथून मला पुढे जायचंय. आणि त्याच्यानंतर ट्रेड विथ रिस्पॉन्सिबिलिटी ही महत्वाची गोष्ट आहे. आपण म्हणतो ना, ग्रेट पॉवर कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी, एक फिल्मचा डायलॉग आहे स्पायडरमॅनचा, सेम गोष्ट इथे ऍप्लिकेबल आहे. ट्रेडिंग इज अ रिस्पॉन्सिबिलिटी. आपल्या खांद्यावरती ओझं असतं, आपण 4-5 तास एका जागेवरती बसून असतो का, एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे बाबा माझे पैसे आतमध्ये मी ट्रेड करतो. ट्रेड तुम्ही पैसे कमवायला करता का नाही, तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटली तुम्ही बाय करा, तुमचा सिग्नल भेटला, तुमचा सेटअप नाही देत तुम्ही बाय करा, सेल करा, तुमचा जो सेटअप सांगेल तुम्ही करा, तुमचं अनालिसिस आलं झालं त्या टाइप मध्ये ते ट्रेड झाला असेल मार्केटमध्ये, तर तुम्ही तो ट्रेड घ्या. अनालिसिस नाही आलं तुमच्या टाइममध्ये ट्रेड घेऊ नका, बाहेर या. म्हणजे थोडक्यात काय, रूल्स फॉलो करा मार्केटमध्ये. ठीक आहे, तुमचा ट्रेड नाही आला, तुम्ही ट्रेड घ्यायचा नाही, लॅपटॉप बंद करायचं, सरळ बाहेर निघायचं तिथे. ठीक आहे, ऍज अ प्रोफेशनल एक रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये. बहुतेक लोक असं बाबा मी आलोय मार्केटमध्ये, दिवसाला 500-1000 मला कमवून जायचेच आहेत, असं नसतं. तुमच्या टाईप मध्ये तुम्हाला मार्केटमध्ये काय चाललं समजत नसेल, बंद करून बाहेर निघा. मला समजा माझा दिवस नाही, बंद करून बाहेर निघा. हे रूल्स फॉलो करा. मला लॉसेस झाले, एक रूल्स ठेवा, मला 2-3 स्टॉप लॉसेस हिट झाले, 2-3 लॉसेस झाले, मला मार्केटमध्ये लॅपटॉप बंद करून बाहेर निघणार आहे, हे रूल्स ठेवा. एक स्वतःला एक डिसिप्लिन मध्ये तुम्ही ठेवा, तेव्हा तुम्ही मार्केटमध्ये कुठेतरी सक्सेसफुल होऊ शकता. त्यानंतर बॅक टेस्ट आणि पेपर ट्रेड सेटअप ही एक महत्वाची गोष्ट आहे. मी जो आपण इंट्राडे ट्रेडिंग जो आपण सेटअप दिला, इक्विटी इंट्राडे ट्रेडिंगचा सेटअप दिला, किती जणांनी बॅक टेस्ट केलाय? खूप कमी जणांनी. बघितलं 2 लोकांनी. बॅक टेस्ट आणि पेपर ट्रेड. आता बॅक टेस्ट म्हणजे काय, पाठी जाऊन ते स्ट्रॅटेजीचा सक्सेस बघा, त्या सेटअपचा सक्सेस रेट बघा, खरोखर तो सक्सेसफुल आहे का, मग खरोखर 60-70% तुम्हाला सक्सेस देतो का, 100% कोणती गोष्ट नसतात, 50 ते 60 की 70 तेवढीच, आणि तेवढीच टक्के पर्सेंटेज खूप आहे तुम्हाला मार्केटमध्ये प्रॉफिटेबल आणण्यासारखं. ठीक आहे, त्याच्यानंतर पेपर ट्रेडिंग करा. पेपर ट्रेडिंग म्हणजे काय, आता निओ स्टॉक सारखा प्लॅटफॉर्म आपण दिलाय, त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही रिअल मार्केटमध्ये टेस्ट करा ती स्ट्रॅटेजी व खरोखर प्रॉफिट्स होतात का त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही तो विच यू वॉन्ट टू यूज, त्याच्यानंतर तुम्ही खरोखर वापरू शकता. ठीक आहे, तुम्हाला जे सेटअप वापरायचं आहे त्याचा बॅक टेस्ट आणि पेपर ट्रेड करा. त्यानंतर डू नॉट टेक एनी गॅप्स इन ट्रेडिंग. लक्षात ठेवा, तुम्हाला जर लॉसेस झाले तुम्ही विचार करा मला बस झालं, मला काय करायचं ना. आता लक्षात ठेवा, सातत्य तुम्ही ठेवा, कोणती सेटअप सातत्य ठेवा, तुम्ही पुढे जाऊ शकता, प्रॉफिटेबल होऊ शकता. आणि एका फ्लो मध्ये तुम्ही राहा. फ्लोचा जर तोडला, तुमची प्रॅक्टिस संपली, फ्लो मधून तुम्ही बाहेर निघालात की तुम्ही त्याच्यामध्ये संपला. ठीक आहे, लक्षात ठेवा, तुम्ही 1000 रुपये घेऊन सुद्धा इंट्राडे ट्रेडिंग, इक्विटी ट्रेडिंग करू शकता, 1 लाख रुपये घेऊन सुद्धा करू शकता. पण एक गोष्ट नक्की आहे, तुम्ही सुरुवातीला आलात तर 1000 रुपये घेऊनच करायचं, 1 लाख रुपये घेऊन करायचं नाही. तुम्हाला अंदाज नाही मार्केटचा, मार्केट काय आहे तुम्हाला माहिती नाही, तुम्ही डायरेक्ट येऊन ट्रेड करता. आधी आपण ज्या बोललो त्या गोष्टी म्हणजे काय, आता तुम्ही कंटिन्युअस फ्लो मध्ये कधी असणार,
जेव्हा तुमचा कॅपिटल कमी असेल, तुम्हाला रिस्क कमी असेल, काय फरक पडत नाही. मला 20-30 रुपयाचा लॉस पडला, 100-150 रुपयाचा दिवसाला लॉस पडला, मला काही फरक पडत नाही. इतर तुम्ही गॅप्स घेणार नाहीत, तेव्हा हळूहळू तुमची ट्रेडिंग इम्प्रूव्ह होणार, इम्प्रूव्हमेंट तुमच्या ट्रेडिंगमध्ये वाढणार आणि त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू प्रॉफिटेबल होणार. लक्षात ठेवा, एका फ्लोमध्ये झालो ना, तर त्या फ्लोमध्ये आपण बाहेर पडू शकतो, एक चांगला ट्रेडर किंवा चांगला ट्रेडिंग करू शकतो. पण जर तुम्ही फ्लोमध्येच नसाल, तुम्ही गॅप्स ठेवत असाल किंवा एकदा बरेच लोक काय करतात, फ्लोमध्ये, आता तुम्ही मला फ्लोमध्ये नसणार, पैसे घेऊन येतो, 1 लाख रुपये घेऊन येतो, 1 लाख ट्रेड घ्यायला लागणार. तसं नाही, 1 लाख रुपये घेऊन येतो, तुम्ही 20,000 रुपये मार्केट अकाउंटमध्ये टाका किंवा 30,000 रुपये अकाउंटमध्ये टाका. माझ्यामध्ये 20,000 टाकलात तरी खूप आहे. त्या 20,000 मध्ये तुम्ही ट्रेड करा. लॉस जास्त असतं 1,000, बाबा ठीक आहे, मला 20,000चा ट्रेड करून माझा मध्ये कसं माझी सायकोलॉजी अजून डिस्टर्ब होती. 20,000चा ट्रेड, 20,000च्या अकाउंटमध्ये मी ट्रेड घेऊ शकत नाही, मी 5,000चा एक ट्रेड घेऊ शकतो. 10,000 टाका तुम्ही, 2,000चा पर ट्रेड घ्या. जास्तीत जास्त 200-300 रुपयाचा तुम्हाला लॉस होईल किंवा जास्तीत जास्त 100-150 रुपयाचा लॉस होईल. जास्तीत जास्त 500, त्याच्यावरती जाणारच नाही लॉस तुमचा. पण तुम्ही जर कुठेतरी सेटअप्स टाकलात, कसे तरी ट्रेड्स टाकलात, तर तुम्हाला हाय तो पैसा तुम्ही घालून बसणार. कारण कमी पैशामध्ये तुम्ही मार्केटमध्ये एका फ्लोमध्ये राहू शकता. लॉसेस झाले तर लिमिटेड असतात, त्याच्यामुळे तुम्ही अजून ट्रेड घेण्याची तुमची शक्यता वाढू शकते. तेच म्हटलं खाली, कीप कंटिन्युटी इन ट्रेड. सेम गोष्ट आहे, एक कंटिन्यू एक सातत्य ठेवा ट्रेडिंगमध्ये, तर तुम्हाला इंटरनेट ट्रेड प्रॉफिटेबल बनायचं असेल तर. त्यानंतर अंडरस्टँड द मार्केट बिहेवियर, मार्केटला समजा. बहुतेक लोक असे म्हणतात की बाबा मार्केट मध्ये मी काय सांगेन ते मार्केट काम करेल, हे अजिबात चुकीचं आहे. हे 100% चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर मार्केट काय सांगतंय, मिस्टर मार्केट, मार्केटला तुमचा मित्र बनवा. मिस्टर मार्केट काय तुम्हाला सांगतोय ते तुम्ही करा. मार्केट तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतो, हा बाबा सेलर्स आहेत मार्केटमध्ये, पॅटर्न झालेत, एक डाटावरती सेलर्स दिसतात, वरच्या ठिकाणी सेलर्सचा प्रेशर दिसतोय, मी उद्या सेल करायचा प्रयत्न करतो, असं मार्केट तुम्हाला सांगते. पण तुम्ही काय नाही, मी बायचा प्रयत्न करणार. कसा बायचा प्रयत्न करणार, वरून सेलरचा प्रेशर चालू आहे, तुम्ही बायचं, कारण बायर्स खाली होल्डच करू शकत नाही, तू बाय काय करणार. ह्या गोष्टी असतात मार्केटमध्ये, त्या मार्केटचं बिहेवियर, हे सगळ्या गोष्टी आपण विचार करायचा असतो. टू बी अ गुड ट्रेडर यू हॅव टू कीप पेशंट अँड कीप वर्किंग. हे महत्वाची गोष्ट आहे. पेशन्स ह्या मार्केटमध्ये तुमचा डेफिनेटली टेस्ट केला जातो. लक्षात ठेवा, तुमचा जो स्टॉप लॉस, माझ्या वेळी असं खूप वेळा झालंय, मी इथे बाय केलेलं आहे ह्या लेवलला, ठीक आहे, इथे खालच्या दिशेने माझा स्टॉप लॉस आहे, मार्केट खूप वेळा ह्या लेवलला आलं, स्टॉप लॉस माझं हिट झालं नाही, लॉस माझं झालं नाही, ह्या लेवलला आलेला, ह्या लेवलला. असं असं वाटतं कधी कधी की एक हृदयावरती आपण एक दगड ठेवतो छातीवरती मस्तपैकी, की हा एवढं आलंय, खाली येईल, खाली गेलं तर लॉस तर होईल, लॉस तर होईल. पण त्याच वेळी आपण थोडा वेळ थांबतो आणि इथे कुठेतरी लॉस बुक करून बाहेर निघतो, लॉस घ्यायचा आहे. पण मार्केट इथूनच त्याच्यानंतर तोच स्टॉक किंवा मार्केट किंवा तोच स्टॉक ह्याच्यावरून डायरेक्ट एक टॉप गेनर बनतो नंतर. असं पण झालंय माझ्या बाबतीत खूप. मी जेव्हा सुरुवातीला होतो तर झाल्या अशा गोष्टी, पण आता खूप कमी होतात, कारण आता मार्केटचा बिहेवियर हळूहळू समजायला लागलाय. ठीक आहे, सो त्या गोष्टी तुम्हाला एक वेळानं त्या गोष्टी समजायला येणार, की स्टॉप लॉस आहे म्हणजे पेशन्स ठेवा मार्केटमध्ये. आता एवढा पेशन्स तुम्ही ठेवला असता तर एवढा टार्गेट तुम्हाला वरती भेटलं असतं. कीप वर्किंग म्हणजे काम करत राहा मार्केटमध्ये, पेशन्स ठेवा आणि काम करत राहा. तुम्हाला डेफिनेटली मार्केट एक ठिकाणी एक लेवलवरती तुम्हाला प्रॉफिट्स काढून देणार, हे डेफिनेटली आहे. टेक लॉसेस ॲज युअर लर्निंग्स अँड ट्राय टू अवॉइड सच मिस्टेक. हीच महत्वाची सगळ्यात गोष्ट आहे. तुम्हाला जर लॉसेस झालेत मार्केटमध्ये, आता तुम्हालाच झालेत का, मला झाले नाहीत, मला पण डेफिनेटली खूप लॉसेस झालेत मार्केटमध्ये, ही रियालिटी आहे. लॉसेस झाले त्याच्यानंतर ते हळूहळू रिकवर सुद्धा झालेले एक ठराविक पॉईंट वरती. लक्षात ठेवा, लॉसेस, मला एक माझा एक छोटासा किस्सा सांगतो. मी 30% सक्सेस रेटच्या स्ट्रॅटेजीवरती ट्रेड केलेला आहे. 30% सक्सेस रेटच्या स्ट्रॅटेजीवरती ट्रेड केलेला आहे हा डिसेंबरमध्ये. आता जो डिसेंबर 2021 जो आहे त्या महिन्यामध्ये, त्याच्यामध्ये 30% सक्सेस रेट वरती ट्रेड केला स्ट्रॅटेजीवरती. मी पहिले 8 दिवस आय वॉज इन लॉस, टोटल आय वॉज इन बिग लॉस पहिले 8 दिवस. त्याच्यानंतर थोडाफार लॉस माझा रिकवर झाला हळूहळू. त्याच्यानंतर परत मला लॉसेस झाले. त्याच्यानंतर सलग पाठोपाठ 3 ट्रेड्स प्रॉफिटेबल, म्हणजे थोडक्यात पूर्ण माझा लॉस जो आहे तो भरून मी डेफिनेटली एक चांगल्या प्रॉफिटमध्ये बाहेर पडलो. सेटअपचा सक्सेस रेट 30% आहे, म्हणजे तुम्ही 30% वेळ प्रॉफिटमध्ये राहणार आणि 70% वेळ तुम्ही लॉसेसमध्ये राहणार. थोडक्यात काय की एक डिसिप्लिन जो असतो, म्हणजे ट्रेडिंग करायचं मी सोडलं का त्यावेळी अजिबात नाही, पेशन्स मेंटेन ठेवलं, हा मी प्रॉफिटेबल होईल, रूल्सच्या प्रमाणे ट्रेड करत राहिलो दररोज सकाळी. मला पण असं वाटायचं खरोखर लॉसेस आहेत, मला ते प्रॉफिटमध्ये काढायचं, पण ओव्हर ट्रेडिंग मी तिथे थांबवली. एक पेशन्स ठेवून त्याच रूल्स फॉलो करून ट्रेड केलं, पण लास्टला मला मार्केटने एक चांगल्या लेवलला बाहेर काढलं, हे लक्षात ठेवा. मग जसा विषय इथे आहे, इथे एक लर्निंग असायला पाहिजे, शब्द चुकला आपला, एक एक लर्निंग. ठीक आहे, टेक लॉसेस ॲज युअर लर्निंग्स अँड अवॉइड सच मिस्टेक. मध्ये थोडक्यात तुम्ही जर्नल मेंटेन करा मार्केटमध्ये,
जर्नल मेंटेन करा मार्केटमध्ये, किंवा तुम्ही काय जे लॉसेस होते ते लिहून काढा, मिस्टेक्स असेल ते सहसा अवॉइड करा. पण हळूहळू स्टार्टिंगला होत नाही, नंतर नंतर सगळ्या गोष्टी होतात जर तुम्ही सातत्य ठेवाल. ठीक आहे. बहुतांश मला असं वाटतं की समजलं असेल तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय, इंट्राडे ट्रेडिंगचे प्रोज काय, कॉन्स काय, इंट्राडे ट्रेडिंग कसं सक्सेसफुल होऊ शकतो मार्केट, आणि बरेच मी रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंटच्या विषयी सुद्धा खूप बोललो याच्यामध्ये. तर तुम्हाला नक्की हा चॅप्टर आवडला असेल. ठीक आहे. आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा. ठीक आहे. आणि काय प्रश्न असेल ते विचारा. धन्यवाद.